श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या जगण्यात काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवून जातात. माणूस आयुष्यभर अनेक लोकात वावरत असतो, अनेक प्रसंगातून जात असतो, असंख्य शब्द ऐकत असतो, पण त्याच्या मनात जपल्या जातात त्या काही निवडक भावना, काही खोल अनुभव आणि काही न बोलता समजलेले क्षण. कारण श्रोतेहो, आयुष्याचं खरं मोजमाप ही वर्षांनी होत नाही, तर मनानं किती अनुभवलंय, आपण किती समजून घेतलंय आणि आपण मनात किती जपून ठेवलंय यावर होत असतं. श्रोतेहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही वळणं अशी येतात की जिथं माणूस बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आत जास्त डोकावायला लागतो आणि मग त्यावेळी त्याला जाणवतं की अनेक प्रश्नांची उत्तर बाहेर मिळत नाहीत. ती वेळ, अनुभव आणि शांततेतून हळूहळू उमगत जातात. काही प्रसंग आपल्याला बोलकं करतात, तर काही प्रसंग इतकं शांत करून जातात की मन शब्दापेक्षा जास्त विचार करायला लागतं. श्रोतेहो, आपल्या जीवनाचं सौंदर्य हे नेहमी मोठ्या यशात नसतं, ते अनेकदा साध्या क्षणात दडलेलं असतंय. एखाद्या व्यक्तीची मनापासून केलेली विचारपूस, संकटात मिळालेला छोटासा आधार किंवा अगदी एकटेपणात स्वतःलाच दिलेला धीर, या गोष्टी बाहेरून लहान वाटल्या तरी मनाच्या जगात फार मोठ्या करतात. कारण श्रोतेहो, माणूस शेवटी आठवणींनी, भावनांनी आणि अनुभवांनी समृद्ध होत असतोय. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कधी कधी माणसं दूर जात नाहीत, फक्त वेळ त्यांच्यामध्ये अंतर निर्माण करते. पूर्वी रोज बोलणारी माणसंही एका टप्प्यावर शांत होतात, पण त्या शांततेतही काही जुने जिव्हाळे जिवंत राहतात. वेळ बदलतो, सवयी बदलतात, पण मनात कोरलेली काही माणसं कधीच पूर्णपणे निघून जात नाहीत. आयुष्यातील काही निर्णय हे योग्य की अयोग्य यावर ठरत नाहीत, ते त्या क्षणी मन किती प्रामाणिक होतं यावर ठरतात. कारण प्रत्येक निर्णयाचा परिणाम पुढं कळतो, पण तो घेताना मनात असलेली निष्ठा माणसाची खरी ओळख सांगते. शरीराला पाण्याची तहान लागते, पण मनाला समजून घेणाऱ्या शब्दांची तहान असते. कितीही लोकांमध्ये राहिलो तरी मनाला जर आपलेपण मिळालं नाही, तर आत एक कोरडेपण राहून जातं. अपयशानंतर लगेच रडणं नेहमी होत नाही. अनेकदा माणूस शांत होतो, त्या शांततेत तो स्वतःला नव्यानं समजून घेत असतो. कारण अपयश हे बाहेर हरल्याचं नसतं, ते आत पुन्हा तयार होण्याची सुरुवात असते. प्रत्येकाच्या मनात एक असा कोपरा असतो जिथं काही भावना कुणालाही दाखवल्या जात नाहीत. तिथं काही न बोललेले शब्द, काही अपूर्ण स्वप्न आणि काही हळव्या आठवणी शांतपणे राहत असतात. माणूस अनेकदा व्यक्तींपेक्षा सवयींना जास्त जपतो. एखाद्याचा आवाज, एखाद्याची चौकशी, एखाद्याची वाट पाहणं, या सवयी जेव्हा तुटतात तेव्हा रिकामे पण जास्त जाणवतं. जीवनात काही दिवस असे येतात की काहीच योग्य वाटत नाही, पण त्याच दिवसात आतून एक लहानशी उभारी जन्म घेते, जी सांगते अजून संपलेलं नाही. सगळं बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा काही गोष्टी स्वीकारणं अधिक शहाणपणाचं असतं. कारण स्वीकारातून मन हलकं होतं आणि पुढे जाण्याची ताकद मिळते.
कधी कधी माणूस इतका इतरांसाठी जगतो की स्वतःचीच ओळख हरवून बसतो. मग एक दिवस स्वतःलाच विचारावं लागतं, मी खरंच कोणासाठी आणि कशासाठी जगतोय. प्रत्येक उत्तर शब्दात द्यायचं नसतं. काही वेळा शांत राहणं म्हणजे हार नसते, ती स्वतःच्या मनाला वाचवण्याची पद्धत असते. वय वाढलं म्हणून माणूस मोठा होत नाही. अनुभवाने मन परिपक्व झालं की मोठेपणा येतो. काही दुःख माणसाला वयापेक्षा अधिक शहाणं करून जातात. तुटणं ही कमजोरी नसते, कारण तुटल्यानंतर पुन्हा स्वतःला सावरणं हे खरं धैर्य असतं. सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळतंच असं नाही. काही प्रश्न मनात वर्षानुवर्ष राहतात आणि काळ त्यांची उत्तरं न देता फक्त स्वीकार शिकवतो. काही गोष्टी आयुष्यात पूर्ण असूनही मनात एक रिकामी जागा राहते. ती जागा नेहमी कशाची हे अनेकदा स्वतःलाही सांगता येत नाही. जसं वय वाढतं तसं इच्छा कमी होत नाहीत, पण प्राधान्य बदलतात. पूर्वी जे महत्वाचं वाटायचं ते नंतर क्षुल्लक वाटू लागतं. एक वेळ अशी येते की माणसाला समजतं सगळे कायम सोबत राहणार नाहीत, म्हणून स्वतःची साथ शिकणं आवश्यक आहे. बाहेरून स्वच्छ दिसणं सोपं आहे, पण अंतःकरण स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं. मोठ्या घटना नेहमी लक्षात राहत नाहीत, पण एखाद्या साध्या दिवशी मिळालेला मायेचा क्षण आयुष्यभर मनात राहतो. संध्याकाळ जशी जशी गडद होते तसं तसं दिवसाचं खरं सौंदर्य जाणवतं. तसंच आयुष्य पुढे गेल्यावर अनेक जुन्या गोष्टींची खरी किंमत ही समजते. बाहेर अंधार कितीही असला तरी अंतर्मनात आशेचा एक दिवा जळत असेल तर माणूस पुन्हा चालू शकतो.